हिवाळा चालू झाला की तुळशीच्या झाडाची पाने गळणे, झाडावरती कीड लागणे, त्याचबरोबर झाडाची वाढ न होणे यासारख्या समस्या ह्या होत राहतात। मात्र आपण झाडाची थोडी काळजी घेतली, योग्य ते खत दिले तर हिवाळ्यात देखील आपले झाड हे चांगले वाढून हिरवेगार आणि घनदाट होण्यासाठी ही मदत होईल। नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल SP गार्डनिंग मराठीमध्ये। आज आपण तुळशीच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत। तुळशीच्या झाडाच्या चांगल्या वाढीसाठी झाडाला कोणते खत द्यायचे, झाडाला लागणारा सूर्यप्रकाश, पाणी, त्याचबरोबर तुळशीच्या झाडावरती कीड लागते तर ती कीड घालवण्यासाठी कोणते कीटकनाशक फवारायचे, त्याचबरोबर आता हिवाळ्यामध्ये तुळशीच्या झाडाची थोडी काळजी देखील ही घ्यावी लागते तर त्यासाठी कोणती कामे करायची, या सगळ्या विषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका। हिवाळ्यामध्ये तुळशीच्या झाडाची जी पाने आहेत ती जास्त प्रमाणामध्ये गळत असलेली आपल्याला दिसून येतात। मात्र आपण झाडाची थोडी काळजी घेतली तर झाडाची जी पाने आहेत ते गळण्याचे प्रमाण हे नक्कीच कमी होईल। तुळशीच्या झाडाच्या चांगल्या वाढीसाठी याला जास्त सूर्यप्रकाशाचीही आवश्यकता नसते। अगदी सकाळचे किंवा संध्याकाळचे 3 ते 4 तास एवढे जरी ऊन मिळाले तरी या झाडाला हे पुरेसे होते। मात्र आता हिवाळ्यामध्ये या झाडाला दिवसभर भरपूर सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी हे झाड ठेवून द्यावे, म्हणजे झाडाची जी पाने आहेत ती कमी प्रमाणामध्ये गळतील व आपले हे जे झाड आहे ते हिरवेगार हे दिसून येईल। तुळशीचे झाड हे हिरवेगार घनदाट होण्यासाठी आपण त्याची ही छाटणी करत असतो, म्हणजे ज्या झाडावरच्या ज्या मंजिऱ्या आहेत त्या काढून टाकतो, त्यामुळे आपले झाड चांगले वाढते आणि ते घनदाट होत असते। मात्र आता हिवाळ्यामध्ये तुळशीच्या झाडाची छाटणी ही करू नये, फक्त ज्या झाडावरच्या ज्या मंजिऱ्या आहेत त्या सुकल्यानंतर ह्या हाताने काढून टाकाव्या, कारण जर आता तुम्ही झाडाची छाटणी केली तर झाडाची वाढ ही होणार नाही, कारण हिवाळा हा तुळशीच्या झाडाचा हा विश्रांतीचा काळ असतो आणि अशामध्ये जर तुम्ही छाटणी केली तर झाड हे वाढणार नाहीच, मात्र हे खराब होण्याची देखील ही शक्यता असते। तुळशीच्या झाडाला खत म्हणून आपल्या घरामध्ये देखील चहा पावडर जी आहे ती देखील अतिशय फायदेशीर अशी आहे। मात्र आज आपण तुळशीच्या झाडाला खत म्हणून जे शेणखत आहे त्याचा वापर हा करणार आहोत। शेणखत हे झाडांसाठी अतिशय उपयुक्त असे आहे, कारण शेणखतामध्ये जे नायट्रोजन आहे त्याचे प्रमाण हे जास्त प्रमाणामध्ये असते, त्यामुळे याचा वापर जर तुम्ही तुळशीच्या झाडाला केला तर झाडाची वाढ ही चांगली होईलच, पण झाडाची पाने ही मोठ्या आकाराची हिरवीगार तजेलदार झालेली देखील तुम्हाला दिसून येतील। मात्र तुम्ही जेव्हा शेणखताचा वापर करता तेव्हा ते नेहमी जुने आणि चांगले कुजलेले असे घ्यावे, तरच झाडाला त्याचा चांगला असा हा फायदा होतो। जर तुमच्याकडे शेणखत नसेल तर तुम्ही गांडूळ खत, कंपोस्ट यासारख्या खताचा देखील वापर करू शकता। आता हिवाळ्यात तुळशीच्या झाडावरती कीड ही जास्त प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळते, तर त्यासाठी तुम्ही हळद, बेकिंग सोडा, नीम तेल यासारख्या वस्तूंचा वापर करू शकता, कारण हिवाळ्यामध्ये झाडावरती झाडाच्या पानावरती जे धुके पडते त्यामुळे पानावरती हा ओलावा राहतो आणि पानामध्ये ओलावा राहिल्यामुळे त्या ठिकाणी बुरशी, कीड ही लागण्याची शक्यता असते। म्हणून 1 लिटर पाण्यामध्ये तुम्ही अर्धा चमचा हळद किंवा बेकिंग सोडा व्यवस्थित मिक्स करून त्याचा जर झाडावरती स्प्रे केला तर झाडावरती कीड ही लागणार नाही, किंवा लागली असेल तर ती निघून जाण्यासाठी त्याचा खूप चांगला असा हा फायदा होतो। तुळशीच्या झाडाच्या चांगल्या वाढीसाठी त्याला खते देणे जसे आवश्यक असते तसेच या झाडाच्या कुंडीतील माती देखील अधूनमधून म्हणजे 15 ते 20 दिवसातून एकदा तरी अशा प्रकारे हलवून थोडी ही मोकळी करावी, त्यामुळे कुंडीतील माती ही भुसभुशीत राहते आणि या झाडाची जी माती आहे ती भुसभुशीत असेल तर झाडाची वाढ ही चांगली होते, कारण अशा मातीमध्ये ऑक्सिजन हा खेळता राहतो आणि त्यामुळे आपल्या झाडांच्या मुळाशी तो व्यवस्थित पोहोचला गेल्यामुळे झाडांच्या मुळांची वाढ चांगली होते। साहजिकच आपले झाड देखील हे चांगले वाढते। तर आता आपण हे जे शेणखत घेतलेले आहे ते झाडाला देण्यापूर्वी झाडाच्या बुंद्याभोवती अशा प्रकारे गोल वर्तुळ करून घ्यायचे आणि हे जे शेणखत आहे ते एका झाडासाठी 1 ते 2 मुठी या प्रमाणामध्ये महिन्यातून एकदा हे आपल्याला द्यायचे आहे। शेणखताच्या वापरामुळे तुम्ही पाहाल काही दिवसामध्येच आपले हे झाड हे चांगले वाढून हिरवेगार आणि घनदाट झालेले तुम्हाला दिसून येईल। तर अशा प्रकारे तुम्ही शेणखताचा, कीटकनाशकाचा हा वापर झाडावरती केलात तर
आपले झाड हे हिरवेगार आणि घनदाट झालेले तुम्हाला दिसून येईल। तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।